1952च्या पहिल्या निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन ही सत्ताधारी काँग्रेसची समोर प्रमुख विरोधक आहे। 1957च्या निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन ही सुद्धा प्रमुख विरोधी पक्ष आहे। म्हणजे नक्कीच आजचा हा विरोधी पक्ष येणाऱ्या काळात सत्ताधारी आहे या भावनेतून मग 1957ला जी रिपब्लिकन पार्टीची स्थापना झाली या रिपब्लिकन पार्टीच्या स्थापनेबरोबरच रिपब्लिकन पार्टीवर सत्ताधारी काँग्रेसच्या माध्यमातून हल्ला झालेला आहे। डॉक्टर रामदासजी आठवले कोणतं काम करतात, काय काम करतात, मुत्सद्दी त्यांचा जो मुत्सद्दीपणा आहे तो आम्ही कसा स्पष्ट निश्चित केला पाहिजे, कसा स्पष्ट केला पाहिजे की ज्या काँग्रेसने 1957ला रिपब्लिकन पार्टीचं नेतृत्व आणि त्या पार्टीचा जनाधार यावर जो त्यांनी हल्ला केला त्याचा बदला घेण्यासाठी, त्या काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यासाठी ते सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं जनआंदोलनामध्ये सक्रिय असताना वेगवेगळ्या पद्धतीनं हे त्यांचं काम चालू आहे, ज्याला यश येतं। 2014 मध्ये काँग्रेसला केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता भ्रष्ट करण्याचं काम रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून डॉक्टर रामदासजी आठवले करतात। ही त्यांची मुत्सद्देगिरी आहे।